Good morning and welcome to my Vedant classes. My name is Anil Pate. नमस्कार. माझं नाव अनिल पाटे. आपलं वेदांत क्लासमध्ये स्वागत आहे. Today we are learning something most common short questions and their responses. I think it is also called a question tag. You have already gone through. Then you are saying, oh, we have already studied this, but this is also one of the important topic in English communications. So you must know when you are speaking or you are communicating someone. So these are very short, small sentences, but it will be very impressive and important on daily basis. So you can use these phrases. So we have selected some of phrases. We'll go one by one. So today's our subject है most common short questions and answers. Questions है okay. We'll go one by one. Do you like this? Do you like this? Yes, I do. हो मला आवडते. हो मला आवडते. Must I answer your question? Must I answer your question? You must. हो नक्की नक्की गरज नाही किंवा not. मग you need not. Are you ready? Are you ready? Yes, I am. Or no, I am. म्हणजे नाही किंवा आहे. The class start on time. The class starts on time. Yes, it does. Of course. Yes, it does. म्हणजे हो अर्थातच किंवा हो चालू झाला नक्की. It may rain. It may rain. Yes. हो कदाचित. Yes, it may. Is it good? Is it good book? Is it good book? Yes, it is. हो तो आहे. Can he speak English? Can he speak English? Yes, he can. Oh no, he can't. किंवा हो किंवा नाही. Was he joking? Was he joking? No, he wasn't. तो करत नाही करत. तो joking करत नव्हता. म्हणजे he is not kidding. Doesn't he waste his time? Doesn't he waste his time? Oh yes. Or oh yes, he does. Oh. Rahul likes coffee. Rahul likes coffee. Yes, I do too. म्हणजे मलाही आवडते किंवा मलाही तसंच. हो मलाही तसंच. येस आय डू. मलाही आवडते किंवा मी पण. ही लाईक्स कॉफी. ही लाईक्स कॉफी. बट आय डोंट म्हणजे पण मला नाही. म्हणजे त्याला आवडते आय डोंट पण मला आवडत नाही. सो यू कॅन से आय ओ आय नो आय डोंट नो आय डोंट म्हणजे मला नाही. आय एम गोइंग टू मुंबई. आय एम गोइंग टू मुंबई. हो यू आर. आर यू. हो खरंच तू जाणार आहेस का मुंबईला? आर यू गोइंग टू मुंबई? येस हो खरंच. आर यू खरंच खरंच जाणार आहेस का? हॅव यू हर्ड दिस? हॅव यू हर्ड दिस? येस आय हॅव किंवा मी ऐकलं किंवा ऐकलं नाही. डू यू नो एनिथिंग अबाउट इट? डू यू नो एनिथिंग? जनरली आज कुछ डू यू नो एनिथिंग अबाउट? येस आय डू. येस आय डोंट नो किंवा आहे किंवा माहीत नाही. ओके नेक्स्ट व्हेरी स्मॉल बट व्हेरी सेंटेन्स व्हेरी इफेक्टिव्ह सेंटेन्स यू कॅन से. देन सो विल मीट ॲट 7 o'clock. शॅल वी? सो विल मीट ॲट 7 o'clock. शॅल वी? म्हणजे आपण सपोज आपण काही ठरवतो ओके शॅल वी मीट 7 o'clock. येस ॲग्रीड ओके हां ठरलं. हां जाऊया आपण. ओके ठरलं ठरलं. हो ॲग्रीड. शॉर्ट आन्सर्स. इज ही कमिंग आला तो सोबत आहे का? येत आहे. आय थिंक सो म्हणजे हो मलाही वाटतं तसं की तो पण सोबत आहे किंवा मला नाही वाटत तसं. आर यू फिलिंग टायर्ड? आर यू फिलिंग टायर्ड? ओ नॉट ए बीट म्हणजे मुळीच नाही म्हणजे मी अजिबात टायर्ड नाही. इट लुक्स ॲज इफ इंग्लंड आर गोइंग टू विन म्हणजे इट लुक्स ॲज इफ इंग्लंड आर गोइंग टू विन म्हणजे इंग्लंड जिंकेल असं वाटतंय. हो केअर्स कुणाला काय काय फरक पडतंय? काही कोणी काय जिंकेल मला काही फरक पडत नाही. सो आय डोंट बॉदर अबाउट समबडी इज विनिंग और नॉट. कुड यू लेंड मी ₹50? कुड यू लेंड मी ₹50? सडनली हो कधीच मी देईन नक्की देईन किंवा नाही देणार. हाऊ इज युअर हेडेक? हाऊ इज युअर हेडेक? ओ इट कम्स अँड गोज म्हणजे तुझं डोकं कसं आहे? हो येतं जातं म्हणजे कधी कमी होतं कधी जास्त असं इट्स कम्स अँड गो. कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock? कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock? येस कन्सिडर डज हो झाले समजा. Somebody is very competent, which we give this work is very confident and respectable or is a trustworthy person. So he saying की हो आपण तुम्ही हे करू शकाल का? हो झालं समजा म्हणजे नक्की मी करणार.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड? आय डोंट नो. लुक इट अप द डिक्शनरी. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय? नाही मला माहीत नाही, तू दुसरीकडे बघ. हाऊ मच डज दिस कॉस्ट? हाऊ मच डज दिस बुक कॉस्ट? म्हणजे या पुस्तकाची किंमत काय? हो, इट्स कॉस्ट जस्ट 30 रुपीज. व्हाय आर यू आस्किंग दिस? व्हाय आर यू आस्किंग दिस? हो जस्ट. जसं असंच समज, सहज सहज मी विचारतो. ओ जस्ट म्हणजे सहज. आर यू गोइंग शॉपिंग दिस इव्हिनिंग? आर यू गोइंग शॉपिंग दिस इव्हिनिंग? इट डिपेंड्स. और डिपेंड्स ऑन सिच्युएशन. म्हणजे तुम्ही शॉपिंगला जात आहात का? नाही नाही, म्हणजे हे इट्स डिपेंड्स. म्हणजे सपोज कोणी आलं नाही, हवामान कसं होतं, सगळे लोक निघाले नाही, इट्स डिपेंड्स. म्हणजे इट इज डिपेंड अपॉन द पीपल. म्हणजे काही हवामान चांगलं नसेल तर विल टॅन्सर, किंवा कोणी आला नाही, सिस्टर मम्मी नाही आली, पप्पा नाही आले, देर इज नॉट इनफ मनी, सो इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. मे आय कम इन? येस डू आय, प्लीज प्लीज कम इन. शुड आय इन्व्हाइट राहुल? प्लीज डोंट. लास्ट टाइम वी इन्व्हायटेड हिम बट ही हॅड कम विथ हिज फ्रेंड. म्हणजे आपण त्या मागच्या वेळेला राहुलला बोलवतो आणि तो, मी एकट्याला बोलवत नाही, त्या तो पूर्ण मित्रमंडळी घेऊन आला. सो प्लीज डोंट. म्हणजे तुम्ही असं होतं ना, की आपण एकाला बोलवलं आणि कम विथ अलॉंग विथ सो मेनी पीपल. गिव्ह मी माय पेन, हिअर इज इट. हो, हा घे. Then last slides. I think if you work harder, you should be able to finish this job within a week. That is easier said than. म्हणजे बोलायला काय जाते, आपण बोलतो ना की अरे हा हे काम मी तू वी आर सजेस्ट समथिंग, तो म्हणतो काय तुम्हाला बोलायला काय जातं, इट इज अ प्रॅक्टिकल नॉट पॉसिबल. बोलायला काय जाते, दॅन दॅट इज इझियर सेड दॅन. इज शी कमिंग टू नाईट? इज शी कमिंग टू नाईट? आय हॅव नो आयडिया. म्हणजे मला कल्पना नाही. इज शी कमिंग टू नाईट म्हणजे तो येतोय रात्री. शॅल वी वॉक टू द बस स्टँड? म्हणजे आपण बस स्टँडने चालत जाऊया का? हो, फारही जाऊया. आपण बोलतो ना अरे किती असेल लांब? ओके, वी कॅन गो बाय वॉकिंग, बट किती असेल लांब, किती असेल, किती दूर असेल तो? हाऊ फार अवे इट इज? डिड इट हर्ट? नॉट एट ऑल. आय डिडंट फील एनिथिंग. आय डिडंट फील एनिथिंग म्हणजे दुखलं का? नाही नाही, मला तसं काही वाटलं नाही. इज समथिंग रॉंग विथ यू? इज समथिंग रॉंग विथ यू? नो नो, नथिंग इज रॉंग, एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. नो नो, नाही सगळं छान चाललंय. कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock? कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock? येस, नो प्रॉब्लेम. हो, काय हरकत नाही, नक्की भेटेन, आपण भेटूया त्याच वेळेला. नॉट अ प्रॉब्लेम. कॅन आस्क यू पर्सनल क्वेश्चन? ऑफकोर्स, गो अहेड. कॅन यू आस्क मी पर्सनल क्वेश्चन? म्हणजे मी तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारू का? हो हो, जरूर जरूर विचारा. नो नो प्रॉब्लेम. म्हणजे जरूर विचारा. हो विचारा, काहीच. वुड यू लाईक कॉफी ऑर टी? वुड यू लाईक कॉफी ऑर टी? म्हणजे आयदर वुड यू, म्हणजे काही चालेल. हो, नो प्रॉब्लेम. सपोज आपण इफ यू go somebody's home as a guest, so somebody offer, would you like coffee or tea? हो, either would be done. म्हणजे मला काही चालेल ना, नॉट अ प्रॉब्लेम. मोर व्हेजिटेबल्स? म्हणजे नो थँक्यू, इज माय प्लेट इज ऑलरेडी फुल. म्हणजे तुम्हाला भाजी, समबडी इफ यू हॅव डिनर विथ समबडी आणि त्याने विचारलं की भाजी जास्त आहे का, सो यू सेंग की नो थँक्यू, माझी अगोदर प्लेट भरली, म्हणजे ऑलरेडी वी हॅव इनफ व्हेजिटेबल्स. व्हॉट्स युअर न्यू लाईक? व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक? व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक म्हणजे ही शाळा कशी काय चालली? हो, इट्स ग्रेट, खूप छान आहे, म्हणजे चांगली शाळा आहे. हाऊ आर यू फीलिंग नाऊ? कसं काय चाललंय, कसं चाललंय? हो ग्रेट, हे खूप चांगलं. व्हॉट आर यू डुईंग हिअर? म्हणजे तू इथे काय चाललेस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथे काय करतोयस? हो, नथिंग, जस्ट किलिंग टाईम. म्हणजे काही नाही, बट जस्ट वंडरिंग, म्हणजे मी फक्त असंच काहीतरी फिरायला आलो, म्हणजे असं काही खास काम नाही. सो इट इज जस्ट किलिंग टाईम, म्हणजे वेळ घालवण्यासाठी. So this is one of the best. This is one of the phrases, most important short phrases, short answers. If someone asks you, I hope you like this video. We'll have a new more videos like this. Reminding again, uh, please subscribe, like my channel, and share my channels to your friend circle, your family, your relatives. So if they subscribe, then once I upload this video, it will come to your screen directly. Thank you, and have a nice weekend.